गुड आफ्टरनून. हां, आपण काल केमिस्ट्रीचं मॅटर पाहत होतो बरोबर. मॅटरमध्ये काय काय पाहिलं आपण? एक प्युअर सबस्टन्स पाहिला आणि दुसरं मिक्सचर्स पाहिलं. ओके. प्युअर सबस्टन्समध्ये आपण एलिमेंट आणि कंपाऊंड पाहिले. एलिमेंट म्हणजे काय असतं? प्युअर फॉर्म ऑफ मॅटर. कुठल्याही मॅटरचा काय असतो? प्युअर फॉर्म असतो, ज्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला सिंपल केमिकल रिॲक्शन्स वापरून जमत नाही, त्याच्यासाठी कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन्स वापरावे लागतात. एलिमेंट सोबत दुसरा पार्ट कोणता होता? तो होता कंपाऊंड्स. काय होता? कंपाऊंड्स. कंपाऊंड्स म्हणजे काय असतं? तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट्स कंबाईन होत असतात. काय होत असतात? कंबाईन होत असतात, पण इन फिक्स प्रोपोर्शन. एका फिक्स रेशो मध्ये काय होत असतात? ते कंबाईन होत असतात. तर आपण काय म्हणत होतो? कंपाऊंड्स म्हणत होतो. काय अडचण आहे याच्यात? त्यानंतर एलिमेंट्स मध्ये तीन प्रकार पडले होते. कोणते कोणते? मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. मेटलॉइड्सचं दुसरं नाव काय? सेमी मेटल्स. ओके. सो मेटल्सचे आपण काही प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. काय प्रॉपर्टीज होत्या? इट हॅज लस्टर. मेटल्स चकाकतात. मेटल्स काय होतात? चकाकतात. बरोबर. त्यानंतर ओके, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, हीट अँड इलेक्ट्रिसिटी. गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नंतर डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे दे कॅन बी ड्रॉन इनटू वायर. मेटल्स कॅन बी ड्रॉन इनटू वायर. कुठल्याही मेटलला आपण एका तारेमध्ये कन्वर्ट करू शकतो. can be drawn into wire. त्यानंतर हॅमरिंग करून त्याचं आपण एका थिन शीट मध्ये कन्वर्ट करू शकतो. can be hammered to get a thin sheet. पातळ पत्र आपल्याला मिळू शकतो जर त्याच्यावरती आपण हॅमर केलं तर, ठोकायचं त्याला. आणि अजून काय? हार्ड असतात. मेटल्स काय असतात? हार्ड असतात आणि ते सॉलिड्स असतात. काय अडचण याच्यात? मेटल्स मध्ये काय अडचण आहे का? ओके. नॉन मेटल्स सांगा. नॉन मेटल्स do not have luster. राईट. हां, don't have luster. Okay, next. They are not good conductor of electricity. Okay, bad conductor of electricity म्हणा किंवा insulators असं म्हटलं तरी चालेल. They are insulators. Next. त्यांच्यापासून वायर तयार करता येतं, थिन शीट तयार करता येतं. बरोबर. त्यांना ठोकून. मेटल्स पासून करता येतं का? का? लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा असतात. सॉलिड फॉर्म मध्ये असतात. वूडला ठोकल्यावर काय होईल? Breakdown. ब्रेकडाऊन कशामुळे होतात? Because they have not. बिकॉज दे आर ब्रिटल. शब्द लक्षात ठेवायचा. मेन शब्द जो आहे तो लक्षात ठेवायचा. काय? ब्रिटल. दे आर ब्रिटल. ब्रिटल म्हणजे त्यांच्यावरती जर आपण मारलं किंवा त्याला जर काय केलं, फोर्स अप्लाय केल्यानंतर ते काय होतात? तुटतात. लक्षात नाही. त्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण? ब्रिटल असं म्हणतो. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट काय सांगतील तुम्हाला? दे आर इन्सुलेटर. इन्सुलेटर्सचे एक्सेप्शनल केसेस काय असतील? ग्रॅफाइट. ग्रॅफाइट म्हणजे शिसं. कार्बनचा एक प्रकारचा कंपाऊंड असतो ग्रॅफाइट. तो कार्बन पासून बनलेला असतो आणि तो ग्रॅफाइट इलेक्ट्रिसिटी पास करतो. इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके. नेक्स्ट काय सांगते तुम्हाला? हे सॉलिड होते आणि हार्ड होते. नॉन मेटल्स मात्र सॉलिड असू शकतात, लिक्विड असू शकतात, गॅसेस असू शकतात. बरोबर. आणि दे आर नॉट हार्ड. हे ब्रिटल होतं. बरोबर. ब्रिटलचा मग आपल्याला एक्सेप्शनल केसेस काय सांगता येतील? डायमंड,
राईट. त्यांना लस्टर नाही. याचे एक्सेप्शनल केसेस काय असतील? डायमंड आणि मर्क्युरी. मर्क्युरी. राईट. मर्क्युरी. चकाकते. मर्क्युरी मेटल आहे की मग आयोडीन. मर्क्युरी इकडे पाहिजे, इथं पाहिजे सॉलिड मध्ये, कारण मर्क्युरी हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो. लक्षात आलं? काय अडचण आहे याच्यात? मेटल्स कळाले काय असतात, नॉन मेटल्स कळाले काय असतात. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे मेटलॉइड्स. इथपर्यंत आपण आलो होतो काल. मेटलॉइड्स म्हणजे काय? सेमी मेटल्स. त्यांचे जे काही प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीज काही मेटल सारखे असतात, काही नॉन मेटल सारखे असतात. लक्षात येत नाही? त्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण? मेटलॉइड्स म्हणतो, किंवा दुसरं नाव काय? सेमी मेटल्स. मेटलॉइड्सला दुसरं नाव काय असतं? सेमी मेटल्स असतं. का? दे हॅव intermediate properties of both metals and non-metals. मेटल्स आणि नॉन मेटल्स दोघांच्याही प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये असतात. म्हणजे कसं पहा, त्याचं टेम्परेचर जर आपण वाढवत गेलं, सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, हे सेमीकंडक्टर्स आहेत. कोण कोण? सिलिकॉन, जर्मेनियम. सिलिकॉन दाखवतो आपण SI ने, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 14. आणि जर्मेनियम असे काही मेटलॉइड्स आहेत, सेमी मेटल्स आहेत. लक्षात येत आहे? पिरियोडिक टेबल ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. लक्षात येत आहे? यांची जर आपण टेम्परेचर वाढवत गेलं सिलिकॉन आणि जर्मेनियमचं, तर काय करतात? ते मेटल सारखं काम करतात. मेटल सारखं काम करतात म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास होते त्यांच्यातून. लक्षात येत आहे? त्यांच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. यांचं टेम्परेचर कमी करा, ते इन्सुलेटर सारखं काम करतात. म्हणजे त्याच्यातून नंतर इलेक्ट्रिसिटी वाहून नेता येत नाही. आणि त्यामुळं इलेक्ट्रिसिटी कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे आपला इलेक्ट्रिक करंट जो असतो होम अप्लायन्सेस मधला, तो कमी करण्यासाठी किंवा त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं? अशा पद्धतीचे मेटलॉइड्स होम अप्लायन्सेस मध्ये वापरले जातात. लक्षात येतंय? मेटल्स मध्ये कोणाला काय अडचण आहे का? नॉन मेटल्स मध्ये, मेटलॉइड्स मध्ये नक्की. ओके. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आहे. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे काय? पहा, काही गोष्टी ज्या असतात मॅटरच्या, ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये, फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय सांगा बरं? व्हॉट इज मीन बाय फिजिकल प्रॉपर्टीज? सोपी डेफिनेशन सांगू एकदम. ज्या प्रॉपर्टीज डोळ्यांनी दिसतात आणि आपली ही पंचेंद्रिय आहेत. पंचेंद्रिय कुठले कुठले? डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा, अशी 5 ज्ञानेंद्रिय आपली. बरोबर? या 5 ज्ञानेंद्रियांना ज्या गोष्टी कळतात त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं फिजिकल प्रॉपर्टीज. त्याला काय म्हणायचं? फिजिकल प्रॉपर्टीज. मग फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय येतं? त्याचं टेम्परेचर येतं. थंड आहे, गरम आहे, जास्त गरम आहे. लक्षात येईल? त्याच्यानंतर त्याचा रंग, कलर, त्याचा कलर येतो त्याच्यात. त्यानंतर काय येते त्याची? लेटेस्ट कन्सिडर टेस्ट सुद्धा येते. ओके. त्यानंतर ऑर्डर. ऑर्डर म्हणजे गंध, वास. त्याच्यानंतर त्याची स्टेट, लिक्विड आहे, सॉलिड आहे, गॅसियस आहे, ते येतं. त्याच्यानंतर अजून काय येतं?
साऊंड मॅटरचं एवढं काय नाही ऐकू येण्यासारखं. पण त्याच्यानंतर त्याचा एरिया असतो, व्हॉल्यूम बरोबर. एरिया, व्हॉल्यूम, प्रेशर या गोष्टी ज्या आहेत यांना म्हणायचं फिजिकल प्रॉपर्टीज. काय म्हणायचं? Physical. फिजिकल प्रॉपर्टीज. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना मोजता येतं. यांना मोजता येतं. आता तुम्ही म्हणाल वास कसा मोजायचा? वास मोजता येतो का? वास कसा म्हणतो आपण? घाण आहे, चांगला आहे, छान आहे, एवढंच म्हणतो ना. किंवा लई, कमी, एवढंच म्हणू शकतो ना आपण. आपण जास्तीत जास्त काय करू शकतो? ऑर्डरची इंटेन्सिटी काढू शकतो. काय काढू शकतो? इंटेन्सिटी. त्याला मोजता येणार नाही. लक्षात येतं? म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या क्वांटिटेटिव्ह आहेत. काय आहेत? क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय? मोजता येण्यासारख्या आहेत. लक्षात येतं? काय अडचण आहे याच्यात? फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय अडचण आहे का? काय म्हटलं मी? फिजिकल प्रॉपर्टीज ज्या काय असतात? कलर, टेस्ट, ओडर, स्टेट, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम एटसेट्रा एटसेट्रा या ज्या मोजता येणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्या क्वांटिटेटिव्ह आहेत, त्यांना आपण फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हणत असतो. लक्षात येतं? त्याआधी स्टेट ऑफ मॅटर पाहूया. हे पुढे नंतर आपल्याला शिकायचं स्टेट ऑफ मॅटर डीप मध्ये. स्टेट ऑफ मॅटर मध्ये हाऊ मेनी स्टेट ऑफ मॅटर्स यू नो? किती स्टेट ऑफ मॅटर्स तुम्हाला माहिती आहेत? किती स्टेट्स ऑफ मॅटर तुम्हाला माहिती आहेत? एक आहे सॉलिड, लिक्विड, गॅस, दुसरा आहे लिक्विड आणि तिसरा आहे गॅसियस स्टेट. ओके. सॉलिडचे प्रॉपर्टीज काय सांगता येतील तुम्हाला? व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड? पहा, याचे जे पार्टिकल्स असतात, सॉलिडचे पार्टिकल्स असतात. पार्टिकल्स मध्ये ऍटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील. हे जे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स जे आहेत हे एकमेकांना फार चिटकून बांधले गेलेले असतात. लक्षात आहे? काय झालेले असतात? चिटकून बांधले गेलेले असतात. लक्षात आहे? त्यांचा जो पॅटर्न असतो एकमेकांना बाइंड झालेले असतात आणि ते त्यांचं जे स्ट्रक्चर असतं एकमेकांना बाइंड झालेलं जे स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर पूर्ण त्या सॉलिड मध्ये एकसारखं असतं. कसं असतं? एकसारखं असतं. त्याच्यामध्ये फरक पडत नाही. आणि त्यामुळं सॉलिड जे आहेत ते सॉलिड हार्ड असतात, इनकॉम्प्रेसिबल असतात. इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे त्यांना दाबता वगैरे येत नाही. लक्षात नाही? त्यांना दाबता वगैरे येत नाही. पहा काय काय सांगितलं मी? हार्ड असतात, दुसरं इनकॉम्प्रेसिबल असतात, त्यांना एक डेफिनाइट शेप असतो. आता हा पेन घ्या. पेन सॉलिड फॉर्म मध्ये आहे. या स्पेसिफिक काहीतरी शेप आहे, बरोबर? म्हणजे त्यांना डेफिनाइट शेप आहे. त्यानंतर डेफिनाइट शेप आहे याचा अर्थ त्यांना डेफिनाइट व्हॉल्यूम सुद्धा आहे. म्हणजे मी काय लिहीन? सो डेफिनाइट व्हॉल्यूम लक्षात आलं? मास तर असणारच ना. मॅटर आहे म्हणजे मास आहे. लक्षात आलं? पण हे कशामुळं? ते हार्ड असतात, ते इनकॉम्प्रेसिबल असतात, त्यांना डेफिनाइट शेप असतो, त्यांना डेफिनाइट व्हॉल्यूम असते. कशामुळं? कारण त्यांचे जे ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील ते एकमेकांच्या फार टाइटली कनेक्ट झालेले असतात, टाइटली बाइंड झालेले असतात. लक्षात येते? अतिशय टाइटली ते एकमेकांशी बांधले गेलेले असतात आणि त्यामुळे सॉलिड हार्ड असतात, इनकॉम्प्रेसिबल असतात, त्यांना डेफिनाइट शेप असतो आणि त्यांना डेफिनाइट व्हॉल्यूम सुद्धा असतं. काय अडचण आहे का? पहा आता त्यांचं जे काय स्ट्रक्चर आहे ते ऑल ओव्हर म्हणजे थ्रू आउट द सॉलिड सारखं असतं. तुम्ही 10वीला असताना डायमंड शिकलात, डायमंडचं स्ट्रक्चर शिकलात. त्याच्यामध्ये काय झालेलं असतं? असा कार्बन असतो. या कार्बनला 4 बॉन्ड तयार झालेले असतात, बरोबर?
मग इथे एक कार्बन येतो, इथे एक कार्बन येतो, इथे एक कार्बन येतो, राईट. त्या प्रत्येक कार्बनला परत 4 बॉन्ड झालेले असतात. मग हा असा इथे चिटकलेला असतो, हा असा इथे चिटकलेला असतो, याला परत 4 बॉन्ड तयार झालेले असतात. आता मला सांगा, पूर्ण डायमंड मध्ये थ्रू आउट द डायमंड हेच स्ट्रक्चर असणार आहे. थ्रू आउट द डायमंड कुठलं स्ट्रक्चर असणार आहे? हेच स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे काय, सॉलिड मध्ये जी काय अरेंजमेंट असते पार्टिकल्सची ती पूर्ण सॉलिड मध्ये कशी असते? एकसारखी असते. लक्षात आलं? काय अडचण आहे काय? नक्की. ओके, हे झालं सॉलिड बद्दल. यानंतर लिक्विड घेऊ. लिक्विड आणि गॅसेस याला आपण फ्लुइड्स असं सुद्धा म्हणतो. FLUIDS. फ्लुइड्स म्हणजे काय? जे काय वाहणारे पदार्थ आहेत त्यांना आपण फ्लुइड्स असं म्हणत असतो. वाहणाऱ्या पदार्थांना काय म्हणतो? फ्लुइड्स. तर लिक्विडला आपण फ्लुइड असं म्हणत असतो. ओके, तर पहा, लिक्विडला अरेंजमेंट जी असते, ॲटम्स किंवा मॉलिक्युल्सची जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट पहा, याचे जे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स असतील हे एकमेकांच्या जवळ असतात. पण सॉलिड मध्ये जेवढे जवळ होते तेवढे जवळ लिक्विड मध्ये असत नाही. लक्षात येत आहे? जवळ असतात पण सॉलिड एवढे जवळ असत नाही. त्यामुळं ते वाहू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. ओके, मग काय सांगता येईल? दे आर फ्लुइड्स. यांना काय म्हणतो आपण? फ्लुइड्स असं म्हणतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते सहज जाऊ शकतात. दुसरं, हार्डली कॉम्प्रेसिबल. कॉम्प्रेसिबल आहे पण सहजासहजी कॉम्प्रेस करता येतात का? नाही. दे आर हार्डली कॉम्प्रेसिबल. दे आर हार्डली कॉम्प्रेसिबल. त्यांना कॉम्प्रेस करायचं म्हणजे फार अवघड काम असतं ते. लक्षात येत नाही? त्यानंतर काय सांगता येईल? डेफिनाइट शेप असतो का त्यांना? लिक्विड्सला नसतो. मग कुठला शेप असतो? डेफिनाइट शेप नाही, एक विशिष्ट असा स्पेसिफिक शेप नाही त्यांना. मग त्यांना शेप तरी कसला असतो? ज्या भांड्यात ते जातील तसा शेप असतो त्यांचा. बरोबर आहे का? ग्लासात होतं की ग्लासासारखा, भांड्यात होतं की भांड्यासारखा. डज नॉट हॅव डेफिनाइट शेप. त्यांना डेफिनाइट शेप नसतो. दे टेक द शेप ऑफ vessel in which they are present. ज्या कुठल्या भांड्यामध्ये लिक्विड असेल त्याचा शेप ते लिक्विड घेत असतात. ओके, त्याच्यात काय अडचण आहे का? यांना डेफिनाइट व्हॉल्यूम असतं का? दूध कसं घेतात? डेफिनाइट व्हॉल्यूम नसतं. 1 लिटर घेता ना तुम्ही, 1 लिटर दूध किंवा तेल व्हॉल्यूमच झालं ना त्यांचं स्पेसिफिक. लक्षात येत आहे? 1 लिटरची पिशवी जर तुम्ही पाण्यात बुडवली, भरलेलं पाणी, बकेट काठोकाठ भरलेलं पाणी, त्याच्यात 1 लिटरची पिशवी बुडवली, पाणी बाहेर पडतं का? नाही पडतं ना. म्हणजे त्यांना व्हॉल्यूम असतं. त्यांना काय असतं? डेफिनाइट व्हॉल्यूम. त्यांना डेफिनाइट व्हॉल्यूम असतं. काय अडचण याच्यात? नक्की. ओके, त्याच्यानंतर गॅसियस स्टेट पाहूया. याच्यात काय अडचण आहे का? खोडून टाकू सगळं. गॅसियस स्टेट जी आहे
त्याचे जे काय मॉलिक्युल्स असतील किंवा ॲटम्स असतील हे एकमेकांपासून खूप लांब असतात. कसे असतात? लांब असतात. लक्षात येत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये ते जे मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स असतील त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं, पण ते अट्रॅक्शन सॉलिड इतकं असत नाही, लिक्विड इतकं असत नाही. ते खूप कमी अट्रॅक्शन असतं आणि त्यामुळं ते फिरत असतात हवेत. लक्षात येत. यांच्याबद्दल काय सांगता येईल? या फ्लुइड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतात. दुसरं, कॉम्प्रेसिबल आहेत का? त्यांना कॉम्प्रेस करता येतं ना. गॅसेसला कॉम्प्रेस करता येतं ना. येतं का? कॉम्प्रेस करता येत नाही. गॅस सिलेंडर बघितलाय? केवढा गॅस सिलेंडर? एवढं. आपण किती दिवस वापरतो? महिना, 2 महिना, 3 महिना वापरतो का नाही? गॅस सिलेंडर वापरतो ना 2-3 महिने. कसं काय वापरतो? तेवढा गॅस वापरता येईल का 2-3 महिने? मग तरी बी कसं काय वापरतात? गॅस सिलेंडर मध्ये काय असतं? गॅस सिलेंडर मध्ये काय असतं? गॅस. वा. कोणता गॅस असतो? मिथेन. आणि बायोगॅस मधून काय बाहेर पडतं? त्याच्यामध्ये ब्युटेन किंवा पेंटेन असतो. लक्षात आलं? ब्युटेन किंवा पेंटेन असतो. त्याला खूप प्रेशराईज केल्यानंतर, कुठल्याही गॅसला खूप प्रेशराईज केल्यानंतर गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं. गॅसचं कन्व्हर्जन कशात होतं? टेम्परेचर थोडंसं कमी करून हाय प्रेशरला जर कुठलाही गॅस नेला तुम्ही तर त्याचं काय होतं? लिक्विडमध्ये ट्रान्सफर होतं. लक्षात येते? त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा गॅस घेता ना, असं गॅस काढून बघायचं. पाणी मग मला सांगतो गॅस असतं गॅस सिलेंडर. लक्षात आलं? हाय प्रेशर दिलेला असतो. तुमचा जो गॅस सिलेंडर असतो ना त्याच्यात लिक्विड फॉर्ममध्ये ब्युटेन किंवा पेंटेन असतो. लक्षात येत आहे? आणि त्याला खरंच त्याच्यावरती प्रेशर असतं तेवढं, आणि त्या प्रेशरमुळं ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं. जेव्हा आपण गॅस सिलेंडरला लावतो तेव्हा त्याच्यावरचा प्रेशर रिलीज करतो. लक्षात येत आहे? आणि प्रेशर रिलीज केल्यामुळं त्याचे लिक्विड फॉर्ममध्ये असणारा ब्युटेन किंवा पेंटेन आहे तो काय होतो? गॅसियस स्टेटमध्ये येतो आणि मग त्या गॅसमधून बाहेर पडतो. मग आपण लायटरनं ठिचक केलं की ते चालू होतं. लक्षात आलं? म्हणजे गॅसेस आर कॉम्प्रेसिबल. गॅस सिलेंडर मध्ये काय असतं? गॅस असतं. पटलं ते 3-4 वर्षाखाली 10वीच्या बॅचला शिकवत होतो. आणि 10वी मध्ये बायोलॉजीचा पार्ट कुठला तरी चालू होता शिकवायचा. आदल्या दिवशी मी शिकवलेलो होतो. दुसऱ्या दिवशी एका मुलीला विचारलं एन्झाईम्स काय असतात? एन्झाईम्स, शरीरात जे एन्झाईम्स असतात ते काय असतात? तर त्या मुलीनं उत्तर दिलं होतं वेस्ट मटेरियल. तुम्हाला एन्झाईम्स माहीत असले तर चूक कळेल, काय कळलं नाही. असं मजा असतात. एन्झाईम्स म्हणजे काय असतं? वेस्ट मटेरियल असतं. तिला मी अख्खं वर्ष नोबेल प्राइज म्हणून चिडवतो. तर गॅसेस काय असतात? फ्लुइड्स असतात. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून येता येतात. कॉम्प्रेसिबल असतात म्हणजे त्यांना कॉम्प्रेस करता येतं. दुसरा प्रश्न माझा, त्यांना डेफिनाइट शेप असतो का? असतो. एवढी हवा आहे या हॉलमध्ये, त्याचा शेप सांगा मला. असं नाही सांगताय ना. जेव्हा आपण गॅसची फुगे देतो मग मी डेफिनाइट शेप विचारतो. गॅसच्या फुग्यात गॅस टाकला की हवा भरली की त्याला गॅस फुग्याचं शेप मिळाला. हां, गॅस सिलेंडर मध्ये का आला खाली गॅस सिलेंडर आमचा. हां, त्याच्यात गॅस भरला की सिलेंडर सांगतो. मग त्याला कुठं आपण म्हणता येईल की त्याला डेफिनाइट शेप आहे? It does not have a definite shape. लिक्विडला लिक्विड भरता येतं ना कशात तरी. मग गॅस पण भरता येते ना. कसा भरता? गॅस मध्ये कसं भरतं? हां, गॅस सिलेंडर आहे ना हां. त्याच्यात किंवा फुग्यात पाणी पण भरता येतं, गॅसमध्ये पाणी पण भरता येतं.
हो, गॅस मध्ये पाणी टाकलं की त्याला शेप येतोय गॅस डेफिनेट शेप दिसतो का आपल्याला? पाण्याचा शेप दिसतो. पाण्याचा शेप दिसतो. डिफाईन करता येतं का तुला? डिफाईन करता येतं का? गॅसच्या शेपला डिफाईन करता, याला डिफाईन करता येतं. असा ग्लास ठेवला, हा हे टोपण ठेवलं मी, डिफाईन कर. सांगता येईल गॅसचा शेप आहे म्हणून? पडतच नाही. गॅस दिसतच नाही हा कुठं आहे. याला शेप आहे असं म्हणता येईल का? असं बंद जरी केलं तरी, कारण त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत किंवा ॲटम्स आहेत त्या गॅसचे, ते काय होत आहेत? फिरतायत, सतत फिरतायत. लक्षात आलं? म्हणजे आता समुद्रात जर तुम्ही बाटली भरून घेऊन गेलात, समुद्रात जर ग्लास घेऊन गेलात आणि समुद्राच्या खाली असं ठेवलात, तुम्हाला सांगता येईल का त्या पाण्याचा शेप काय आहे? सांगता येईल? आणि त्या पद्धतीनं हवा भरावी लागते, पण त्याचा आपल्याला डेफिनाईट शेप नाही सांगता येत, कारण त्याच्यातले जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स सतत फिरत आहेत. पाण्याचे मॉलिक्युल्स एकदा बाटलीमध्ये बसले की छान बसतात तिथंच, हा ना. गॅस मॉलिक्युल्स नाही बसत छान. बाटलीत येतात, बाटलीतून बाहेर जातात, मग अजून मध्ये येतात, अजून बाहेर जातात. लक्षात आलं? त्यामुळे त्याला डेफिनाईट शेप आहे असं म्हणता येत नाही. सो दे हॅव डोंट हॅव डेफिनाईट शेप. नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा, त्यांना डेफिनाईट व्हॉल्यूम असतं का? व्हॉल्यूम असतं, डेफिनाईट व्हॉल्यूम असतं का? का? शेपचा व्हॉल्यूमचा काय संबंध आहे? डेफिनाईट व्हॉल्यूम नाही असं का म्हणता येईल? उत्तर बरोबर आहे. मला कारण पाहिजे. गॅस कॉम्प्रेस करता येतो ना, गॅस कॉम्प्रेस करता येतो ना. म्हणजे ह्या हॉलमध्ये जेवढा गॅस आहे तेवढा गॅस मी एवढ्या डब्बीमध्ये कॉम्प्रेस करू शकतो, बरोबर. मग व्हॉल्यूम कसं काढणार? गॅसचं व्हॉल्यूम जे आहे, म्हणजे आता पाण्याचं व्हॉल्यूम आपल्याला काढता येतं, बरोबर, कारण ते व्हॉल्यूम काय बदलणार नाही. म्हणजे तुम्ही पिशवीत ठेवा, भांड्यात ठेवा किंवा जमिनीवर सांडा, व्हॉल्यूम बदलणार नाही. गॅसचा प्रॉब्लेम काय? आता ह्या हॉलमधला जो सगळा गॅस आहे तो सगळा गॅस मी घेतला आणि त्याला कॉम्प्रेस करत गेलो. म्हणजे आता हा जो हॉल आहे, हा हॉल समजा 50 बाय 15 असं कन्सिडर करूया. मग आपण व्हॉल्यूम किती काढणार? 50 बाय 15चं व्हॉल्यूम असतं 50 बाय 15 बाय उंची समजा 15 फूट असेल का? 15 15 गुणिले 15 225, 225 गुणिले 50, 5 5 25, 5 गुणिले 12 2, चला 1, 5 गुणिले 11, 11,250 मीटर क्यूब, फूट क्यूब. फुटामध्ये मोजलं ना, फीट क्यूब, बरोबर. आता मी तुम्हाला म्हणजे हवेचं व्हॉल्यूम किती आहे? 11,250 फूट क्यूब, एवढं क्युबिक फूट. आता मी एवढं सगळं 1 बाय 1 बाय 1 फूट क्यूब एवढ्या ह्याच्यात कॉम्प्रेस करू शकतो याला, बरोबर. हे पण त्याचं व्हॉल्यूम म्हणता येतं, हे पण त्याचं व्हॉल्यूम म्हणता येतं. लक्षात येते? डेफिनाईट व्हॉल्यूम आहे असं म्हणता येईल का? व्हॉल्यूम आहे, डेफिनाईट आहे का? फिक्स असं व्हॉल्यूम सांगता येईल का? 1 लिटरला 1 लिटर जसं मी सांगतो, बरोबर, तसं गॅस बद्दल मला सांगता येईल का? एवढा गॅस आहे म्हणून. लक्षात येते? कारण मी 5 किलो, तुमचं जे सिलेंडर येतं गॅस सिलेंडर असतं केवढं? 15 किलो 14 किलोचं असतं, बरोबर. तेवढा गॅस त्याच्यात फसून भरलेला असतो, त्यामुळे ते 14-15 किलोचं आपल्याला आपलं जे सिलेंडर आहे ते सिलेंडरचं जर आपण एवढ्या छोट्या ह्याच्यात बसलं ना, बरोबर, त्याला जर आपण काढलं, गॅस चालूच केला, लाईटर्स मारायला सोडून द्यायचा, पूर्ण रूममध्ये पसरतो, पूर्ण रूममध्ये पसरतो. मग त्याचं व्हॉल्यूम कसं काढणार?
गॅस सिलेंडरचा असतो तुमचा किती एवढा म्हणजे 2-3 फुटाचा, बरोबर. आणि त्याची लेंथ रेडियस जी आहे ती समजा 1 फूट आपण कन्सिडर करूया. हां, व्हॉल्यूम कमी झालं ना गॅस सिलेंडर, आणि जर तो रूममध्ये सोडला तर त्याचं व्हॉल्यूम वाढलं. लक्षात येत आहे? म्हणजे त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम डेफिनेट व्हॉल्यूम नाही, स्पेसिफिक फिक्स व्हॉल्यूम त्याचं असत नाही. म्हणजे दे डज नॉट हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. याचा अर्थ कळतो ना? तुम्ही नाही द्यायचं, तुम्ही असं करता डेफिनेटली याचं म्हणलं की मार्क रेश व्हॉल्यूम. हां, तुमचे मार्क काढते ते 12वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये असं काय केलं तर मार्क जातील तुमचे. तसलं काय करायचं नाही. काय क्रम? ओके, सॉलिड कळालं, लिक्विड कळालं, गॅसेस स्टेट कळाली, काय अडचण आहे का? नक्की. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज आपण पाहतो. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय असतात सांगितलं मी आता. जे आपल्या पंचेंद्रियांना दिसतात, कळतात, अनुभव घेता येतो, ऑब्झर्व करता येतात, त्याला काय म्हणतो आपण? फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हणतो. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्यामध्ये जे केमिकल चेंजेस होतात त्याला आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो. म्हणजे पहा, कोळसा घ्या, कोळसा जळतो का? जळत असतो. कोळसा जळत असतो. जेव्हा आपण कोल किंवा कोळसा असं म्हणत असतो ना, तेव्हा तो आपण लाकूड जळल्यानंतर होणारा कोळसा अशा पद्धतीनं नसतो बघत, त्याच्याकडं दगडी कोळसा आहे ह्या पद्धतीनं बघत असतो. लक्षात येत आहे? किंवा आपला साधा कोळसा पण जळत असतो, तर पेटवलं तर तो जळतो. तर हार म्हणतो आपण, हार माहिती आहे ना? ते पण एकदा दोन एकदा दोन जळते की माहिती का? असू तर किंवा कैरी असते, कैरी 7-8 दिवसानं त्याचा आंबा होतो. या केमिकल प्रोसेस आहेत सगळ्या. या सगळ्या काय आहेत? केमिकल प्रोसेस आहेत. त्याला आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो. केमिकल चेंज झाला त्यांच्यामध्ये, मॅटरमध्ये केमिकल चेंज झाला, याचा अर्थ त्याला केमिकल प्रॉपर्टीज आहे. फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला मोजता येतात विदाऊट डिस्टर्बिंग द केमिकल प्रॉपर्टीज. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीजला हात न लावता, धक्का न लावता आपण त्यांचं फिजिकल प्रॉपर्टीज मोजू शकतो. लक्षात येत आहे? म्हणजे त्यांचं वजन, समजा मास मोजायचं आपल्याला, लक्षात येत आहे? लेंथ किंवा कलर पाहायचा आहे. कलर पाहायला आपल्याला कुठे केमिकल रिएक्शन करावी लागते. लक्षात येत आहे? म्हणजे कैरी जेव्हा असते तेव्हा आपण म्हणू शकतो हिरवी आहे, ती पिकली की आपण म्हणतो पिवळा झाला आंबा, म्हणजे पिकला. याच्यासाठी आपल्याला केमिकल रिॲक्शन्सची गरज असते का? किंवा केमिकल प्रॉपर्टीज कन्सिडर कराव्या लागतात का? बिलकुल नाही. मग हे जे क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट आहेत, या क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट्स करत असताना आपल्याला नेहमी स्टँडर्ड युनिट्स लागतात. आपल्याला काय लागतात? युनिट्स लागतात. लक्षात येत आहे? म्हणजे फिजिक्स शिकवत असताना मी सांगितल्याप्रमाणे की मला 5 किलो सफरचंद घ्यायचे. काय घ्यायचे? 5 किलो सफरचंद घ्यायचे मला. 5 किलो सफरचंद याचा अर्थ, हे 5 म्हणजे काय असतं तुमचं? मॅग्निट्यूड असतं. 5 म्हणजे काय असतं तुमचं? मॅग्निट्यूड असतं. आणि किलोग्रॅम काय आहे तुमचं? युनिट आहे. युनिटची गरज का पडते मग आपल्याला? युनिटची गरज का पडली? त्याला पहा, प्रत्येक गोष्ट एकाच युनिटमध्ये मोजता येत नसते. उंची मोजत असताना 5 फूट 6 इंच असं म्हणतो आपण. तिथं 5 किलो 5 ग्रॅम असं म्हणता येईल का? लक्षात येतं? किंवा मला द्रव पदार्थ मोजायचा आहे, दूध असेल, तेल असेल, पाणी असेल, हे आपण किलोवर मोजू शकतो, सहसा मोजू शकतो. म्हणजे तेल आपण किलोवरच घेत असतो ना, बरोबर? पण प्रत्येक वेळेस ते उपयोगाचं पडतं का? मग त्याच्यासाठी काय करायचं? मग त्याच्यासाठी लिटर नावाची दुसरी कन्सेप्ट आणली. लक्षात येत आहे? काय अडचण याच्यासाठी आपल्याला युनिट्स लागतात. मग युनिट्स कन्सिडर कसे करायचे, डिसाईड कसे करायचे? लक्षात येत आहे? मला काय म्हणायचंय? युनिट्स कशी डिसाईड करायचे? मग पहा,
जेव्हा आपण एखादी गोष्ट मोजत असतो, लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादी गोष्ट मोजत असतो तेव्हा एक स्टँडर्ड युनिट घेतलेलं असतं, एक स्टँडर्ड घेतलेला असतो आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आपण गोष्ट खरेदी करत असतो. म्हणजे किलोग्रॅम हे झालं स्टँडर्ड, किलोग्रॅम काय झालं स्टँडर्ड, मीटर हे काय झालं स्टँडर्ड. मग किलोग्रॅमला 5 न गुणल्यानंतर मला काय मिळतं 5 किलो सफरचंद मिळतं. लक्षात येतंय. मीटरला 2 न गुणल्यानंतर मला 2 मीटर कापड मिळतं. लक्षात आलं काय अडचण याच्यात. युनिटची डेफिनेशन कशी करणार, युनिटची डेफिनेशन कशी करणार, The state which express in बोल. the state which is we can express in any type of definite मॅग्निट्यूड आणि युनिट मध्ये आपण त्याला दाखवू शकतो. बरोबर. Definite amount of युनिटची डेफिनेशन पाहिजे. युनिट म्हणजे काय असतं, arbitrarily decided and universally accepted standard is called युनिट. आर्बिट्ररीली म्हणजे काय, गाण्याची मेंढ्या खेळत तरी 7-8 जण खेळत सॉरी ग सा, ज्याच्यावरती सा आलं त्यांना काय करायचं गाणं म्हणायचं. बरोबर असंच करतो ना. त्याला म्हणायचं आर्बिट्ररीली. एवढं सोपं नाही, मला समजावून म्हणून सांगतोय. लक्षात घ्या काय म्हटलं मी. आर्बिट्ररीली म्हणजे काय, आता समजा 100 लेकरांचा क्लास असतोय. या क्लासमध्ये मास्तरला वाटतं की एखाद्याला प्रश्न विचारावा. मग एखाद्याला प्रश्न विचारायचा म्हणजे ते काय करतं, सारे गम पदनीचा करत बसतं का नाही का, अक्कड बक्कड बंबे गो 80-90 पुरे सो मेनिकला काहीतरी असतं ते, नंतर ते नाही माहिती मला. लक्षात येत आहे. मग ते काय करतं, 100 लेकरातून एखाद्या लेकराला उठवतं. मग त्याला जर मारायचं असलं मास्तरला, मास्तरची जर इच्छा असली कुठल्या तर पोराला मारायचं, मग ते काय करतं, ज्या पोराला मारायचं त्या पोराला उठवतं. बरोबर लक्षात येते. किंवा एखाद्या मास्तरला पाहिजे की ही पोरग जरा हुशार दिसते, ह्याला विचारावं ह्याला येते का नाही, त्याला हुशारी बघायची, कोण हुशार आहे कोण ढ आहे, कोण अभ्यास करतोय कोण करत नाही. म्हणून ते काय करतं, उठ म्हणतो तुला. लक्षात येते. याचा अर्थ काय, ते आर्बिट्ररीली चूज करतं कोणत्या मुलाला प्रश्न विचारायचा. हे कसं चूज करतं, आर्बिट्ररीली. कळालं. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड सुद्धा पाहिजे. म्हणजे आमच्या उस्मानाबाद मध्ये आजली पाहिली चलती म्हणून तीच वापरायचं नाही, संपूर्ण जगानं मान्यता दिलेली पाहिजे. लक्षात नाही. तेव्हा त्या स्टँडर्डला आपण काय म्हणत असतो, युनिट असं म्हणत असतो. काय अडचण याच्यात, युनिट कळालं नक्की. हे झालं युनिटच्या बाबतीत. मग आता आपल्याला वस्तू मोजायच्या. पण 1971 ला फ्रान्समध्ये एक सभा भरली. त्या सभेचं नाव काय होतं, एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स भरली, इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजरमेंट्स वरती. आणि त्यांनी काय केलं, SI मेजरमेंट्स काढली, SI युनिट सिस्टीम काढली, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ही जी इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स होती त्याला काय केलं, विभाग पाडले. एक फंडामेंटल युनिट्स आणि दुसरं डिराइव्हड युनिट्स. फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय, तर ते फंडामेंटल आहेत, बेसिक आहेत, त्यांना मोजण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही एलिमेंटची गरज लागत नाही, किंवा त्याला मोजण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीची युनिटची गरज लागत नाही. ते आहेतच बेसिक. ते काय आहेत, बेसिक आहेत. लक्षात आलं. आणि त्यामुळे त्याला बेस
युनिट्स सुद्धा म्हणतात. बेस युनिट्स म्हणतात त्यांना. काय म्हणतात? बेस युनिट्स. कोणते कोणते आहेत? लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट आहे, त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी आहे, राईट, आणि शेवटी अमाउंट ऑफ सबस्टन्स आहे. अमाउंट ऑफ सबस्टन्स काय अडचण याच्यात? मास लेंथ कशात मोजतो आपण? मीटर मध्ये. मास कशात मोजतो आपण? किलोग्रॅम मध्ये. टाइम कशात मोजतो आपण? सेकंद मध्ये. टेम्परेचर कशात मोजतो आपण? केल्विन मध्ये. इलेक्ट्रिक करंट कशात मोजतो? एम्पियर मध्ये. ल्युमिनस इंटेन्सिटी कशात मोजतो? कॅन्डेला मध्ये. आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स कशात मोजतो? मोल मध्ये. लक्षात आलं? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स, दीज आर द बेस युनिट्स किंवा याला फंडामेंटल युनिट्स सुद्धा म्हणतात. काय अडचण आहे का याच्यात? नक्की